पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर कालच्या या सर्व प्रकरणामध्ये केला गेला. पोलीस प्रशासन भाजपला सामील आहे असा पण आरोप होतोय की या पद्धतीनं जी काही काल घडामोडी घडल्या त्यामध्ये पोलिसांची खूप वेगळ्या पद्धतीची भूमिका पाहायला मिळाली. मला आश्चर्य वाटतं की जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री स्वतः करत असतात. पोलीस प्रशासन आणि सगळं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतं. मला नाही वाटत अशा कुठल्या गोष्टी घडल्या असतील, परंतु मी माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अपहरणाचे गुन्हे दाखल होते जे गंभीर आहेत. अशा गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी पहिल्यांदा त्याचं वॉरंट तोडणं गरजेचं होतं. त्यांनी सकाळी जाऊन वॉरंट तोडून यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी वॉरंट तोडलेलं नव्हतं. एखाद्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटकपूर्व जामीन घेणं हे आपल्यावरती बंधनकारक असतं. तो गुन्हा दाखल झाला आहे का? तर झालेला आहे. आणि कुणी केला आहे का? भारतीय जनता पार्टीने आणि आमच्या शिवसेनेनं नव्हता केला. कुणी केला होता? त्यांच्या कुटुंबातल्या मुलांनी केला आहे तो गुन्हा दाखल. त्यांच्या स्वतःच्या मुलांनी गुन्हा दाखल केला आहे. CCTV फुटेज बघा जाऊन. आमचा कुठलाही नेता तिथं गेला नव्हता. माझ्या वडिलांचं अपहरण झालं किंवा माझ्या कुटुंबियांचं अपहरण झालं, नातेवाईकांनी गुन्हे दाखल केले, तर आमचा काय संबंध येतो? पोलीस प्रशासनामध्ये मला नाही वाटत की पालकमंत्र्यांनी एवढं कुणाचं चालतं आहे. पालकमंत्र्यांचं तर म्हणणं होतं की मला धक्काबुक्की झाली, मला पोलिसांनी म्हणजे घरगडी म्हणून काम करतायत पोलीस या आजच्या प्रकरणात, असं मला जाणवलं या सगळ्यात. पालकमंत्री महोदयांचं मला म्हणजे आता त्यांची लोकं त्यांच्याबरोबर राहिली नाहीत किंवा काही गोष्टी घडल्या असतील. त्यांचा प्रीपोल अलायन्स त्यांचा राष्ट्रवादीबरोबर होता साहेबांचा, आणि ते आमचे सन्माननीय जिल्ह्याचे नेते आहेत. प्रीपोल अलायन्स असल्यामुळे ते राष्ट्रवादीबरोबर गेले. आमचा प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर होता आणि आम्ही भाजपबरोबर गेलो. पण साहेबांच्याकडे जर साहेबांची शिवसेनेची संख्या राहिली पण राष्ट्रवादीची संख्या राहिली नाहीत, ही चिडचिड तुम्ही पोलिसांवरती करून चालत नाही. तुम्ही लक्षात घ्या, ज्यानं त्यानं निवडून आलेले स्वतःचे सांभाळायचे असतात. तुम्ही सगळं पाहिलं. तुम्ही गाडीतून त्यांचे जे सदस्य आणले गेले, स्वतःच्या सदस्यांना तुरुंगातल्या कैद्यासारखं आत आणलं. तुम्ही पाहिलं असेल. हे तुरुंगातला कैदी डांबून जसं आणला जातो तसं स्वतःच्या सदस्यांना आणलं गेलं. हे तुमच्या सदस्यांवर विश्वास होता का? हे तुम्हाला माहीत होतं. तुम्ही दीड महिना एवढे मोठे नेते असताना ह्या सदस्यांना कोंडून ठेवलं. तुम्ही दीड महिना ताब्यात होते, तरी आज तुम्हाला हे सदस्य टिकले नाहीत. ह्या सदस्यांना मान्यच नव्हतं हे सगळ्या गोष्टी. सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होता. सगळ्यात मोठा पक्ष तर दुसरा कुठला असता तर त्याच्याबरोबर जाणं गरजेचं होतं. त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना या गोष्टी पटल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी मतदान द्यायचं ठरवलं होतं. त्यांच्यातले जे लोक, मी जबाबदारी सांगतो, 5 जण तयार होते. आम्हाला मोदी साहेब आवडतात किंवा आम्हाला अमित शहाचं केंद्र सरकार आवडतं, आज आमच्याकडं कामं त्यांच्याशिवाय होणार नाहीत, हा विश्वास तिथल्या नेत्यांचा होता. म्हणून त्या सदस्यांनी स्वतः आम्हाला सुद्धा भेटले होते सदस्य. साहेब, तुम्ही म्हणताय की सदस्यांना डांबून आणलं, तुमचा आक्षेप पालकमंत्र्यांवरती आहे का राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आहे? हे बघा, आता तुम्ही तिथं सगळे व्हिडिओ काढून बघा. शशिकांत शिंदे साहेब तर जणू काय जसे कैदी आणतात तशा पद्धतीनं सगळ्यांना धरून आणत होते. म्हणजे तुम्ही मला सांगा, त्यांना त्यांच्या सदस्यांवरतीच विश्वास राहिला नव्हता. आमचे सदस्य कसे आले? शांत आले, सभागृहात जाऊन बसले एका बाजूला. आमच्याकडे 23 सभासद होते. आम्ही त्याच्या 33 सभासद होते, त्याचे आम्ही 38 पण करू शकत होतो.